नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मास या महिन्याला धोंडा म्हणजेच दगडाचे नाव का दिले आहे, यामागे कारण काय आहे, तसेच हिंदू धर्मात जावयाचा पाहुणचार कशा प्रकारे केला जातो, कोणते दान द्यायचे आणि त्या दानाचे महत्त्व काय आहे, तसेच मुलीला कोणत्या भेटवस्तू द्याव्यात व त्याचे महत्त्व काय आहे, अधिक मासात आईच्या ओटी भरण्याचे साहित्य आणि त्याचे महत्त्व काय आहे, एकांतातच अधिक मासाचे महत्त्व, यामध्ये करायची कृतज्ञता आणि आदर आणि ओटी भरताना घ्यावयाची काळजी याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. अधिक मास हा महिना दर 3 वर्षांनी येतो. अधिक मासाला धोंड्याचा महिना देखील म्हणतात. तसेच या महिन्याला पुरुषोत्तम मास असे देखील बोलले जाते. वर्षातील हा वाढीव महिना असल्याने याला अधिक मास म्हटले जाते. हा महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. मात्र या महिन्याला धोंडा म्हणजेच दगडाचे नाव का दिले आहे, यामागचे कारण काय आहे हे जाणून घेऊया. अधिक मास हा महिना अतिरिक्त महिना असल्याने या महिन्यात कोणतीही शुभकार्य केली जात नव्हती. हा महिना अशुभ मानला जायचा. याला दगड म्हणजेच धोंड्याचा महिना म्हणायचे. मात्र भगवान विष्णूंनी या महिन्याचे दायित्व स्वीकारले व या महिन्याला आपले नाव दिले. भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम या नावाने हा महिना ओळखू लागला. त्यामुळे या महिन्यात धार्मिक कार्ये, पूजा पाठ, साधना केली जातात. भगवान विष्णूची भक्ती, मंत्र, उपासना केली जाते. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला जातो. हिंदू धर्मानुसार विवाह प्रत्येक जावयाला नारायणाचे रूप मानले जाते. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचे रूप मानले जाते. 3 वर्षांनंतर एकदा येणारा अधिक मास जावई मंडळींसाठी पर्वणीच असतो. यानिमित्त जावयाच्या पाहुणचाराचे बेत आखले जाते. तुपातील 33 अनारसांचे वाण चांदी किंवा तांब्याच्या ताटात सजवून त्यात तुपाचा दिवा लावून जावयाला देण्याची परंपरा आजही खानदेशामध्ये अनेक ठिकाणी कायम आहे. अनारसांऐवजी बत्तासे, म्हैसूर पाक, जाळीदार पदार्थही दिले जातात. त्याची संख्या 33 असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे अशा वस्तू 33 पटीत दान केल्या जातात. अधिक महिन्यांमध्ये जे काही आपण वाण करतो ते गुप्त ठेवायचं असतं. म्हणूनच ते 33 अनारसे जावयाला दान देताना ते झाकून दिले जातात. खानदेशचा अधिक मास म्हणजे संस्कृती जिवंत आहे. तुपातले अनारसे, चांदीचं ताट झाकून दान ही परंपरा आजही गावोगावी जपली जाते. हेच तर आपलं वैभव आहे. मॉलमध्ये गिफ्ट विकत घेण्यापेक्षा हाताने अनारसे तळून जावयाला देणं ह्यात माया आहे, आशीर्वाद आहे. आता आपण जाणून घेऊया अधिक मासात जावईला कोणत्या भेटवस्तू द्याव्यात व त्यांचे महत्त्व काय. 1. कपडे. सन्मान आणि आपुलकीचे प्रतीक. जावयाच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो ही भावना. 2. घड्याळ. वेळेचे महत्त्व आणि प्रगतीचे प्रतीक. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. 3. सोन्याची किंवा चांदीची अंगठी. शुभता आणि नात्यातील दृढतेचे प्रतीक. आयुष्यात यश आणि आनंद लाभो. 4. पाकिट किंवा दक्षिणा. समृद्धी, ऐश्वर्य आणि आदराचे प्रतीक. आर्थिक स्थैर्य आणि भरभराट हो यासाठी. 5. नारळ व फळे. शुभ आशीर्वाद, आरोग्य आणि भरभराटीचे प्रतीक. 6. मिठाई. नात्यात गोडवा निर्माण करण्याचे प्रतीक. यामुळे आनंद आणि सुख वाढते. 7. शाल किंवा ओढणी. सन्मान आणि प्रेमाचे प्रतीक. नात्यातील आपुलकी वाढते. 8. चांदीच्या वस्तू. लक्ष्मी आणि सौभाग्याचं प्रतीक. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो ही प्रार्थना. थोडक्यात महत्त्व. अधिक मासात जावयाचा सन्मान करणे म्हणजे आपल्या मुलीच्या संसाराचा सन्मान करणे होय. यामुळे नात्यात प्रेम, विश्वास आणि आनंद कायम राहतो. आता आपण पाहूया अधिक महिन्यात मुलीला कोणत्या भेटवस्तू द्याव्यात व त्याचे महत्त्व काय. 1. साडी. सन्मान, प्रेम आणि सौभाग्याचं प्रतीक. 2.
हिरवा चुडा, आनंद, समृद्धी आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक. 3. जोडवे, विवाहित स्त्रीच्या सौभाग्याची ओळख. 4. नथ, मराठी संस्कृती, सौंदर्य आणि शुभतेचे प्रतीक. 5. पूजेचे सामान, श्रद्धा, भक्ती आणि घरातील सुख शांतीचे प्रतीक. 6. हार, प्रेम, आदर आणि नात्यातील जिव्हाळा. 7. पैंजण, स्त्रीच्या सौंदर्य व सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक. आता आपण पाहूया अधिक मासात आईची ओटी भरण्याचे साहित्य आणि महत्त्व. 1. साडी, सन्मान, आदर आणि आईच्या आयुष्यात सुख समृद्धी राहावी म्हणून. 2. हळद कुंकू, सौभाग्य, मंगलमय जीवन आणि नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी. 3. नारळ, पूर्णत्व, शुभता आणि देवाचे आशीर्वाद यांचे प्रतीक. 4. फळे, आरोग्य, आनंद आणि भरभराट दर्शवण्यासाठी. 5. तांदूळ, अक्षता म्हणजेच अखंड सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक. 6. पैसे, दक्षिणा, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी. 7. हिरवा चुडा, सौभाग्य आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभ मानला जातो. 8. जोडवी किंवा पैंजण, स्त्री सौंदर्य, मंगल आणि लक्ष्मीचे प्रतीक. 9. गोडधोड म्हणजेच लाडू, पेढे, नात्यात गोडवा आणि आनंद वाढावा म्हणून. 10. फुले व ओढणी, प्रेम, सन्मान, प्रेम आणि शुभ आशीर्वादासाठी. आता आपण पाहूया अधिक मासाचे महत्त्व. अधिक मास हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात आईची ओटी भरून तिच्या प्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते असे मानले जाते. यामुळे घरात सुख, शांती आणि देवाची कृपा कायम राहते. अधिक मासात ज्यांना जमते त्यांनी ही गोष्ट नक्की करा. 1. जावयाला अनारसे द्या. 2. मुलीची ओटी भरा. 3. आईच्या पाया पडा. आणि 4. सत्यनारायण करा. विष्णूंचा आशीर्वाद आणि पुरुषोत्तमची कृपा नक्की मिळेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.